मित्रांनो नमस्कार. अर्थमंथनच्या या 18 मार्चच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. सगळ्यात पहिले तर आज दिवसभर जर आपण मार्केट बघितलं तर 22,450 ते 22,550 च्या दरम्यान एक 100 पॉईंटचा हा एक रेंज निफ्टीनं पकडून ठेवलेला होता. आता उद्या आहे सेन्सेक्सची एक्सपायरी आणि या व्यतिरिक्त काही महत्त्वाचा डेटा आत्ता माझ्या हाताशी लागलेला आहे, जो उद्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उद्याच्या एक्सपायरीमध्ये जर का थोडा प्रसाद महाप्रसाद आपल्याला घरी घेऊन जायचा असेल तर यासोबतच टेलिग्रामवरती मी तुमच्यासोबत पूर्ण दिवसभर असतो. टेलिग्राम चॅनलची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जोडत आहे. टेलिग्रामशी सुद्धा माझ्याशी जोडले जा. दिवसभर काय काय आपण करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, या पद्धतीनं लेव्हल्स आणि चॅनल्स मी तुमच्यासाठी जोडतो निफ्टीचे खास करून. तर त्याचा तुम्हाला बऱ्यापैकी थोडासा उपयोग होईल की लाईव्ह अनालिसिस कशा पद्धतीने आपण करायला पाहिजे इंडेक्सचं ट्रेडिंग करत असताना. आजचा व्हिडिओ 2-3 गोष्टींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सगळ्यात पहिले तर आपण इंडायसेसच्या बाबतीमध्ये रेझिस्टन्स आणि सपोर्टचा मुद्दा लक्षात घेऊयात आणि नंतर काही महत्त्वाच्या गोष्टींकडे मी तुम्हाला घेऊन जातो. एक्सपायरी ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं काय गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत त्या गोष्टी आपण एक एक करून चर्चा करूयात. सगळ्यात पहिले तर मी इकडे इंडेक्सच्या बाबतीमध्ये जे आपण डेली करत आहोत ते लक्षात घेऊयात. खास करून निफ्टीची जर आपण विचारात घेतली लेवल तर उद्याच्या दृष्टिकोनातनं सगळ्यात पहिले आपण रेझिस्टन्सची गोष्ट केली तर 22,560 हा एक पहिला रेझिस्टन्स लक्षात ठेवा. त्याच्यानंतर रेझिस्टन्स 2 मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचा आहे 22,630 आणि रेझिस्टन्स 3 22,675. हा रिसेंट वाला हाय होता मित्रांनो आपला. याला जर का निफ्टीनं ब्रेक केलं तर वरती बऱ्यापैकी एक चांगली मूव्ह आपल्याला मिळू शकते. खालच्या दृष्टिकोनातनं काय काय लेवल्स लक्षात ठेवायचे आहेत. रेझिस्टन्स सपोर्टची जर विचार केला तर खालच्या बाजूला सगळ्यात पहिला जो सपोर्ट आहे ना तो आपण लक्षात घेऊया. जो आजचाच सपोर्ट 1 तो आहे 22,450. ही लेवल महत्वाची. याच्या खालोखाल एस सपोर्ट 2 22,370 आणि याच्या खालोखाल सपोर्ट 3 हा 22,300. याच्या खालोखाल स्वाहा आहे. आपण त्याच्यावरती रिअल टाइम टेलिग्रामवरती मी काही गोष्टी तुमच्याशी जोडेल. तर हा मुद्दा झाला निफ्टीच्या बाबतीमध्ये. हेच जर आपण निफ्टी मिड कॅपचा विचार केला, ठीक आहे, निफ्टी मिड कॅप कोणकोणत्या लेवल महत्वाच्या आहेत याच्यामध्ये सगळ्यात पहिले निफ्टी मिड कॅप मध्ये या लेवल्स मी हिंदी व्हिडिओज मध्ये जोडत नाही मित्रांनो. या तुम्ही लक्षात ठेवा, या कामाला येऊ शकतात बऱ्यापैकी. निफ्टी मिड कॅपचा जर विचार केला तर सपोर्ट मध्ये पहिले 48,570. ठीक आहे, आपण याचे सपोर्ट लक्षात घ्या. 48,570 पहिला सपोर्ट. दुसरा सपोर्ट 2 जर विचार केला तर तो आहे 48,400 आणि सपोर्ट 3 48,200. ठीक. आणि रेझिस्टन्सचा जर विचार केला तर सगळ्यात पहिला रेझिस्टन्स मिड कॅपच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं तो आहे 48,570. 48,460 ची क्लोजिंग आहे. 48,750 आणि 48,880 या लेवल्स लक्षात ठेवायच्यात निफ्टी मिड कॅपच्या. स्मॉल कॅपचा जर विचार केला आपण तर स्मॉल कॅप मध्ये 14,968 ची क्लोजिंग आहे. तर महत्वाच्या लेवल्स कोणकोणत्या आहेत. पहिलं तर 14,880 ही लेवल. ठीक आहे, हिला आपण सपोर्ट 1 खालच्या बाजूला घेतो मी. सपोर्ट 2 14,770 आणि सपोर्ट 3 14,650. याच्या खालोखाल मी तुमच्याशी टेलिग्रामवरती काही लेवल्स जोडेल. आणि जर रेझिस्टन्सचा विचार केला तर इकडनं 15,020 पहिला रेझिस्टन्स 1, R2 15,150 आणि R3 15,250. या पद्धतीनं या लेव्हल्स तुम्ही नोट डाऊन करून ठेवत चला, लक्षात ठेवा. आता काही गोष्टी एक्सपायरीच्या दृष्टिकोनातून आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. सेन्सेक्स वरतीच थोडीशी आज आपण चर्चा करूयात कारण उद्या आहे सेन्सेक्सची एक्सपायरी. आता मित्रांनो, एक्सपायरीच्या दृष्टिकोनातनं किंवा ओव्हरऑलच ऑप्शन ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातनं मी तुम्हाला सांगेल काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपला काय होतो माहितीये. मला असं वाटतं की आता हे होईल, याच्यावरती आपण काम करतो आणि इथे आपली सगळ्यात मोठी गोची होते. हा सगळ्यात चुकीचा जो निर्णय असतो ना आपला, मला हे वाटायला लागलं, हा आहे. मी तुम्हाला सांगू, भाऊसाहेब पाटणकरांच्या एका गझलेतला शेर आहे आणि शेर असा आहे की नुसता उपाधी भेद कोणी, राजा नव्हे राणी नव्हे.
नुसता उपाधी भेद कोणी, राजा नव्हे राणी नव्हे, आणखी सांगू पुढे, आणखी सांगू पुढे, तो खेळही आमुचा नव्हे. त्यांनी तो वेगळ्या दृष्टिकोनातून लिहिलेला आहे, पण मी सांगतो ह्याच्यातला मर्म जे आहे ना, आणखी सांगू पुढे, तो खेळही आमुचा नव्हे. लक्षात घ्या, ऑप्शन ट्रेडिंग आपला खेळच नाही. मुळात हा खेळ रायटर्सचा आहे. आता रायटरला काय वाटतं ना, याच्यावरती आपलं लक्ष असलं पाहिजे, तर ऑप्शन ट्रेडिंग मध्ये आपलं काम बनलं. गेल्या 2 एक्सपायरी मी हिंदी व्हिडिओमध्ये सुद्धा जोडलंय. गेल्या 2 एक्सपायरी जर तुम्ही लक्षात घेतल्या असतील सेन्सेक्सच्या, तर लिटरली गोची केली आहे. लिटरली तुमच्या खिसा कापला यांनी. तर हे लक्षात घ्या. तर होतं काय माहितीये का, आपण काय विचार करतोय हे त्यांनी विचार करून ठेवलाय ऑलरेडी. त्याच्यामुळं लेव्हलला धरून जर आपण काम करत राहिलो ना, तर इथे आपलं काम बनतं. पण अजून एक मोठा मुद्दा आता रिसेंटली माझ्या जो हाताशी लागला ना, तोही मी जोडतो. पहिले आपण याच्या लेव्हल्स लक्षात घेऊया. आता उद्याच्या दृष्टिकोनातून पहिली लेव्हल 74,050 आहे. जर का यानं खाली याला तोडलं आणि काही वेळ जर इथं घालवला, तर पहिली लेव्हल जी आपल्याला मिळू शकते 73,900 आहे. हिला तोडलं तर 73,770 आहे. हिला तोडलं तर 73,600 आहे. याच्या खालोखाल मी तुमच्याशी लेव्हल जोडेन. वरती जर विचार केला या लेव्हलवरनं, तर 74,170 वर क्लोजिंग आहे. 74,300 ही लेव्हल महत्वाची. हिला जर काय ना वरच्या बाजूला तोडलं, तर 74,420 पहिली, 74,570 दुसरी आणि 74,750 तिसरी. आता इथपर्यंत किती येतं नाही येत हा वेगळा विषय राहिला. पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, एक्सपायरी मध्ये ना हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे जसं मी म्हणतो ना, नॉर्मली माझ्या हिंदीच्या याच्यामध्ये मी म्हणत असतो की तुम्ही जास्त खाजवत बसाल ना, तर लक्षात घ्या, जास्त खाजवत बसाल तर रक्त निघेल. ठीक आहे, तिकडे आपल्याला खजाना नाही सापडणार आहे. त्याच्यामुळं एक्सपायरीच्या दिवशीनं जिथपर्यंत होईल तिथपर्यंत मॉर्निंगच्या एका मूव्ह मध्ये तुम्ही कधीही लक्षात ठेवा. याच्यातला एक मुद्दा, नॉर्मली मी तुम्हाला सांगतो 9:30 ते 11:30च्या दरम्यान तुम्हाला तुमच्या प्रीमियम मध्ये जी काही व्हॅल्यू मिळेल ना, ती पूर्ण दिवसभर नाही मिळत. मला कमेंट करून सांगा जर मी खोटं बोलत असेल तर, किंवा तुम्हाला इकडे तिकडे वाटत असेल तर. तर हे खूप गरजेचं आहे. मॉर्निंगच्या मुवमेंटमध्ये प्रसाद महाप्रसाद घेऊन आपलं पळून जायचं. दिवसभर तिथं ते उतरत बसायचं नाही, त्याला काही अर्थ नसतो. हा एक मुद्दा सगळ्यात लक्षात घ्या. आता काय एकदम वेगळा मुद्दा माझ्या हाताशी लागलाय, तर तो आहे मित्रांनो FII चा डेटा. हे हिंदी व्हिडिओमध्ये नाहीये. FII चा विक्री माहिती किती? 4,480 कोटीची आजची विक्री आहे. विक्री मित्रांनो, हा सेलिंगचा डेटा आहे. अरे मी जे बोलतोय ना, ती गोष्ट लिटरली आपल्याला लक्षातच ठेवायची आहे. या लोकांना भरपूर गोष्टी समजतात ज्या तुम्हाला मला समजत नाही. आणि इतका विक्रीचा डेटा आहे, इतक्या सगळ्या गोष्टी चालू असताना सुद्धा, इतकी पॉझिटिव्हिटी असताना सुद्धा. आता फेडच्या मीटिंग बाबतीमध्ये मी जास्त काही बोलणार नाही, कारण ते 19 तारखेला आहे. पण फेडच्या मीटिंगच्या बाबतीत एवढं सांगेल की एक आशा धरली आहे. त्यांचा जो इन्फ्लेशनचा महागाईचा दर आला होता तो ठीकठाक होता या दृष्टिकोनातनं, की पॉवेल यावेळेस रेट कट करेल 25 बेसिस पॉईंट, म्हणजे 0.25%. ती शक्यता फार, आता ते काय बऱ्याचशा गोष्टी झालं तरी मार्केट किती खुश होईल वगैरे वगैरे ते मॅटर करतं. किंवा कारण ते मी जसं म्हटलं ना, की दुसऱ्याच्या फाटक्यामध्ये पाय घालण्यामध्ये त्यांनी स्वतःची पण गोची करून घेतली, स्वतःची पण त्यांची अडचण झालेली आहे. भरपूर सारे प्रॉब्लेम्स आहेत. जसं मी हिंदीमध्ये पण बोललो, स्वतःचं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्यांचं वाकून बघायचं, याच्यामध्ये त्यांचा पण प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे. तर एकंदरीत सांगायचा मुद्दा असा की FII चा हा जो विक्रीचा डेटा आहे ना मित्रांनो, हा जरा प्रॉब्लेमॅटिक, हा उद्या परत इम्पॅक्ट करणार आहे. त्याच्यामुळं मी जे एक गोष्ट याच्यामध्ये बार बार प्रत्येक वेळेस जोडतोय, की जोपर्यंत ह्या टॅरिफ वॉरशी रिलेटेड, आपल्याशी रिलेटेड काही निर्णय होत नाहीत, तोपर्यंत टांगती तलवार आहे. कधी पडेल आणि काय होईल काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपण एक कॉशियस राहणं गरजेचं आहे. या लेव्हल्सला लक्षात ठेवून काम करणं गरजेचं आहे. हा FII चा डेटा चिंताजनक आहे. एवढंच मी याच्यामध्ये तुमच्याशी जोडेल. आणि मित्रांनो, त्याच्यामुळे लेव्हल धरून काम करा. ओव्हरऑल हा माझा एफर्ट्स तुम्हाला कसा वाटतोय तो मला सांगा. मी मराठी चॅनल आणि व्हिडिओच्या दृष्टिकोनातून एक वेगळी प्लॅनिंग करतोय. थोडंसं त्याला मला वेळ लागतोय, कारण ही सगळी सर्कस व्हायला लागली माझी. तरी मी खूपच वेगळ्या पद्धतीने याला काहीतरी तुमच्यासमोर मांडण्यासाठी एक वेगळं त्याचं एक स्वरूप द्यायचा प्रयत्न करतोय. आपण एक चांगली नॉलेज सिरीज याच्यावरती सुरू करतोय. तर तेही सगळ्या गोष्टी आता ज्याला काय म्हणता येईल पाईपलाईन मध्ये आहेत. आणि हे सध्याचं जे अनालिसिस आहे तुम्हाला कसं वाटतं मला कमेंटमध्ये जरूर तुम्ही कळवा. आणि आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. खूप मित्रांपर्यंत, आपल्या मराठी मित्रांपर्यंत या चॅनलला पोहोचवा. मी हा प्रयत्न केवळ याच्यासाठी करतोय मित्रांनो, हिंदीमध्ये तुम्हालाही माहिती माझं चॅनल खूप चांगलं चालतंय, खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. पण मी मराठी त्यासाठी करतोय की माझ्या मायबोलीमध्ये आणि माझे जे मराठी मित्र आहेत सगळे मिडल क्लास, त्यांना हा विषय खूप व्यवस्थित समजावा. याच्यात इन्कम जरूर आहे मित्रांनो, फक्त नॉलेज, ज्ञान अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.
ती मी या चॅनलच्या माध्यमातून जोडायचा प्रयत्न करतोय. तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच व्हिडिओला शेअर करा. उद्या भेटूयात. धन्यवाद.